तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण Realmeच्या 14 Pro Plusचा जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोनच्या कॅमेराला टेस्ट करणार आहोत। प्रॉपर तुम्हाला तो जो स्मार्टफोन आहे तो कॅमेरासाठी घ्यायचा का नाही ते बघणार आहोत। यावाल्या स्मार्टफोनचा कॅमेरा टेस्ट करण्याआधी यावाल्या स्मार्टफोनची आपण प्राइस बघू। यावाल्या स्मार्टफोनची प्राइस आहे 27,999 आणि त्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट मिळतो 8GB प्लस 128GB चा। प्रायमरी कॅमेरा मिळतो तुम्हाला 50 मेगापिक्सलचा f1.8 ने बनलेला। 50 मेगापिक्सलचा तुम्हाला टेलीफोटो कॅमेरा मिळतो 3x झूमवर आणि अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो तुम्हाला 8 मेगापिक्सलचा। जर का अल्ट्रा वाईडची जर का आपण क्वालिटी चेक केली तर तिथं तुम्हाला फोकस करण्याची अजिबात गरज नाही। ऑटोमॅटिक जो फोकस आहे तो तुम्हाला अल्ट्रा वाईड मध्ये मिळतो। जर का तुम्ही आउटडोअर वगैरे फोटो जर का काढत असाल तर ते भरपूर जास्त खराब आहे, कारण जी बाहेरची जी फोटोज वगैरे तुम्ही काढता ते भरपूर जास्त तुम्हाला घाण दिसणार आहे। जास्त चांगली क्वालिटी नाही आहे अल्ट्रा वाईडची आणि जी शार्पनेस आहे ती भरपूर जास्त आहे आणि जी सॅच्युरेटेड जे फोटोची क्वालिटी आहे त्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली शार्पनेस भरपूर जास्त दिसेल। कलर सॅच्युरेशन जे आहे ते पण भरपूर जास्त तुम्हाला प्रमाणात दिसेल आणि कंपनीने टेलीफोटोवरती भरपूर जास्त काम केलेलं आहे। 50 मेगापिक्सलचा तुम्हाला टेलीफोटो कॅमेरा मिळतो 3x झूमवर। याची जी क्वालिटी आहे ती सगळ्यात जास्त चांगली आहे मित्रांनो। जर का तुम्ही फोटोची क्वालिटी जर का चेक केली तर तुम्हाला डिटेल्स मध्ये फोटोची क्वालिटी दिसेल। 3x वरती जर का तुम्ही फोटोची क्वालिटी चेक केली ती पण तुम्हाला ऑटोमॅटिकली भरपूर जास्त प्रमाणात कलर कॉम्बिनेशन मध्ये जास्त प्रमाणात हाय क्वालिटी दिसेल। जर का तुम्ही कलर वगैरे बघितलं, जर का तुम्ही स्काय वगैरे बघितले आणि रँडमली स्किन टोन जर का बघितलं कोणाचा पण ते पण तुम्हाला जास्त प्रमाणात चांगलं दिसेल। ऑल ओव्हर हा जो टेलीफोटो जो कॅमेरा आहे तो भरपूर जास्त चांगला आहे। 1x वरती सुद्धा आणि 3x वरती सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात चांगलं काम करत आहे। आपण पोर्ट्रेट मोड जर का बघितला ना तर तो 1x आणि 3x वरती जास्त काम करतो। 2x वरती भरपूर जास्त तुम्हाला बॅड रिझल्ट देतो। जो कलर कॉम्बिनेशन आहे, जी डिटेल्स आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त 1x आणि 3x वरती भरपूर जास्त काम करताना दिसेल। ऑप्टिकल मायक्रोझूमची जर का आपण क्वालिटी चेक केली तर 1x 2x 3x सगळ्यावरती चांगली आहे, बेस्ट आहे। कुठं जरी तुम्ही कोणत्या जरी x वरती लेन्स वरती जर का तुम्ही ऑटोमॅटिकली जर का फोटोज वगैरे क्लिक केलं तिथे तुम्हाला चांगलाच रिझल्ट येणार आहे। जी ओरिजिनल आहे, जी नॅचरल फोटोज आहे त्यापेक्षा भरपूर जास्त तुम्हाला हाय रेझोल्युशन देतो पोर्ट्रेट मोड वरती सेल्फी मध्ये। आणि जर का रेग्युलर तुम्ही सेल्फी वगैरे काढत असाल बिना पोर्ट्रेटचं रेग्युलर सेल्फी जर का काढत असाल तर ती चांगलीच आहे, बेस्ट आहे। आणि जर का ना आपण व्हिडिओच्या सेक्शन वरती जर का आलो तर तिथे तुम्हाला भरपूर जास्त तुम्हाला ऍव्हरेज दिसणार आहे। 180p आणि 30 फ्रेम वर जर का तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला तर तिथे तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात सगळ्याच गोष्टी तुम्हाला भरपूर जास्त हायलाइटेड दिसेल। लाईक सॅच्युरेशन पण भरपूर जास्त दिसेल। जी शॅडो असते कोणत्या पण व्यक्तीची जर का जी शॅडो असेल ती भरपूर जास्त तुम्हाला ओव्हर हिटेड दिसेल, म्हणजे की भरपूर जास्त डार्क दिसणार आहे, ते दिसायला खूप घाण दिसतं, अशी क्वालिटी आहे त्याची। आणि व्हिडिओज मध्ये 4K आणि 30 फ्रेम वर जर का व्हिडिओ बघितला तर त्याची जी क्वालिटी आहे ना, त्याची जी स्टेबिलायझेशन आहे ती भरपूरच जास्त चांगली आहे। आणि जी व्हिडिओची जी क्वालिटी आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात कॉन्ट्रास्ट दिसेल। सॅच्युरेशन तुम्हाला इतकी जास्त दिसणार नाही, शार्पनेस आहे ती पण ऍव्हरेज आहे, पण जो कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन जे आहे ते भरपूर जास्त तुम्हाला प्रमाणात दिसेल। लाईक तुम्हाला 4K मध्ये आणि जर का तुम्ही स्काय वगैरे जर का तुम्ही दाखवलं तर ते भरपूर जास्त कॉन्ट्रास्ट दिसेल त्यामध्ये। आणि जी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी 4K मध्ये जर का तुम्ही व्हिडिओ वगैरे केले त्याची जी स्टॅबिलायझेशन जी आहे ना ते भरपूर जास्त चांगली आहे। म्हणजे ही जी क्वालिटी आहे 4K आणि 30 फ्रेमची ती भरपूर जास्त चांगली आहे। 180p आणि 30 फ्रेम पेक्षा पण जास्त चांगली आहे। 180p मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, शार्पनेस ती भरपूरच जास्त दिसते, जे की दिसायला भरपूर घाण दिसतं। आणि जी 4K मध्ये आहे त्याचा कॉन्ट्रास्ट थोडासा जास्त चांगला नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत। आणि फोटोज पण सगळे जास्त चांगले नाही आहेत। पोर्ट्रेट मोड मध्ये 1x आणि 3x जे फोटोचे जे रिझल्ट आहेत ते भरपूर जास्त चांगले आहेत। पोर्ट्रेट मोड वरती तुम्ही भरपूर जास्त क्लिक करण्याचा प्रयत्न करा। आणि व्हिडिओज वगैरे जास्त चांगले नाही आहेत, कॉन्ट्रास्ट त्यामध्ये भरपूर जास्त आहे। 4K मध्ये सो व्हिडिओ येतात, ऍव्हरेज येतात। 180p मध्ये भरपूर जास्त बॅड येतात आणि फोटोज मध्ये तर पोर्ट्रेट मोड आणि डायनामिक रेंज वगैरे ते बऱ्यापैकी आहे, ऍव्हरेज आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी आतापर्यंत नक्कीच कळलेली असेल। जर का नसेल कळाली ना तर गुगल वरती सिंपली तुम्ही जाऊन या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी अजून जास्त डिटेल मध्ये चेक करू शकता, नाहीतर युट्यूब वगैरे मध्ये जाऊन